नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण ऊस पिकाचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. तर ऊस लागवडीच्या पूर्वी आपण जमिनीची कोणती तयारी केलेली आहे, त्यानंतर रोपांची निवड कशी केलेली आहे, कोणत्या वाणाचं रोप निवडलेलं आहे आणि त्यानंतर खताचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आंतरमशागत कशी केलेली आहे, हा सर्व प्रवास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी तुम्हाला हा पूर्ण प्रवास पाहायचा असेल, तुम्हालाही ऊसामध्ये जास्त उत्पन्न हवं असेल, तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथम व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून शेतीविषयक संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत तुम्हाला जर कोणत्याही पिकाबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या पिकाचं नावही कमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. सर्वात प्रथम आज आपण पाहणार आहोत जमिनीची पूर्वतयारी आपण कशी केलेली आहे. जमिनीची पूर्वतयारी करताना शेतकरी मित्रांनो, आपण प्रति एकर 6 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं आहे. शेणखत म्हणजे सेंद्रिय खत टाकलेलं आहे. एकदम कुजलेलं शेणखत टाकलेलं आहे, जेणेकरून शेणखत टाकल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढते. पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी जमीन ही भुसभुशीत असणं खूप गरजेचं असतं. सुरुवातीच्या ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करतो, त्यावेळेस जमीन भुसभुशीत असणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपण प्रति एकर 6 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं आहे. शेणखत टाकल्यामुळे जमिनीची सुपीकताही वाढलेली आहे आणि जमीन एकदम भुसभुशीत झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण इथं 4 फुटावरती सरी काढलेली आहे. 4 फुटावरती सरी काढल्यानंतर आपण 4 फुटाची सरी काढल्यानंतर मधली जी सरी आहे ती एक आड एक, म्हणजे मधल्या सरीमध्ये आपण काय लावलेलं आहे त्याचंही मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. पण एक सरी सोडून आपण रोपांची लागवड केलेली आहे. तर रोपांची लागवड करताना सर्वात प्रथम रोपांची लागवड करताना रोप सिलेक्शन, चांगल्या वाणाचं रोप सिलेक्शन करणं हेही खूप महत्त्वाचं असतं. तर इथं आपण 8632 या वाणाचं रोप निवडलेलं आहे. टिश्यू कल्चरचं रोप आहे, फर्स्ट जनरेशनचं रोप आहे. आणि रोपांची ज्यावेळेस आपण लागवड केलेली आहे, तर रोपामधील अंतर हे तुम्ही आता इथे पाहू शकता. रोपामधील अंतर हे आपण 2 फूट ठेवलेलं आहे. जेणेकरून 2 फूट ठेवण्यामागचं कारण असं की जो एक रोप आहे त्या रोपांची मुळी मुळी पसरण्यासाठी कमीत कमी 1 फूट तरी अंतर लागतं. त्यासाठी या साईडचं जे रोप आहे त्याचे मुळे या साईडला येतात आणि या साईडचं जे रोप आहे ते त्याच्या मुळ्या मधल्या साईडला येतात, जेणेकरून मुळ्यांची वाढ होण्यासाठी चांगली जागा मिळते. शेतकरी मित्रांनो, तर इथं आपण लागवड झाल्यानंतर जी पहिली ड्रिंचिंग म्हणजे आळवणी, पहिली जी आळवणी केलेली आहे, त्या आळवणीमध्ये आपण इथे साप घेतलेला आहे 500 ग्राम, इकोलारेट घेतलेला आहे 500 ग्राम आणि कोराजिन घेतलेला आहे इथं आपण 60 ml. जेणेकरून ती पहिली ड्रिंचिंग केलेली आहे, जेणेकरून जमिनीतून जे येणारे बुरशीजन्य रोग आहेत त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. आणि जमिनीतून जो खोडआळी असते, ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस खोडआळी लवकरात लवकर अटॅक करते. त्यामुळे आपण ह्या पहिल्या ड्रिंचिंगचा वापर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, पीक चांगलं स्थिर झाल्यानंतर आपण दुसऱ्या पाण्याला एक बेसळ डोस दिलेला आहे. बेसळ डोस मी तुम्हाला सांगतो, तुमच्या माहितीसाठी खूप महत्त्वाचा आहे. इथे आपण 20-20-00 50 किलो, 10-26-26 50 किलो, इकोला स्पेशल 25 किलो आणि त्यानंतर रायझिंग स्टार इथं आपण 10 किलो आणि फर्टेरा जी आर हे 8 किलो, असं प्रति एकर याप्रमाणे आपण 8 दिवसानंतर दुसऱ्या पाण्याला आपण हा बेसळ डोस दिलेला आहे. आणि हा बेसळ डोस दिल्यानंतर फुटव्यांची जी वाढ आहे ती एकदम जोमदार होते. सुरुवातीचा जो वाढीचा जो टप्पा आहे ती वाढ होण्यास एकदम छान, म्हणजे मस्त मदत होते मित्रांनो. आणि आपण याच टप्प्यावरती पहिली खुरपणी केलेली आहे. पहिली खुरपणी केल्यानंतर जमीन ही भुसभुशीत झाली, तणांचाही प्रादुर्भावही कमी झाला आणि पाणी व खतांचं योग्य व्यवस्थापन हे प्रत्येक रोपाला मिळालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तर त्यानंतर आपण जो बाळभरणीचा जो डोस आहे, बाळभरणीचा डोस म्हणजे काही शेतकरी त्यांना छोटी बांधणी म्हणतात आणि काही शेतकरी त्यांना बाळ बांधणी म्हणतात. तर बाळ बांधणीचा जो डोस आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे. बाळभरणीचा डोसमध्ये आपण काय काय वापरलं आणि त्यानंतरचे जी मोठी जी बांधणी होणार आहे त्या बांधणीमध्येही आपण काय काय वापरणार आहोत
हेही तुम्हाला मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर आपण ऊस लागवडीपासून अगदी 60 दिवसांच्या नंतर आपण ऊसाचा जो मेन जो जेटा आहे, आता हा याचा जेटा मोडलेला आहे आपण, पण जो 60 दिवसानंतर ऊसाचा जो मेन जेटा आहे तो आपण मोडलेला आहे, जेणेकरून बाकीचे जे ऊसासोबत जे नवीन फुटवे फुटलेले आहेत त्यांना खत व पाण्याचं योग्य व्यवस्थापन होण्यासाठी, योग्य पुरवठा होण्यासाठी व अन्नद्रव्याचा योग्य पुरवठा मिळून जे बाकीचे जे फुटवे आहेत त्यांना ताकद मिळण्यासाठी आपण 60 दिवसानंतर ऊसाचा मेन जो जेटा आहे तो मोडलेला आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पडलेला प्रश्न असेल की या मधल्या सरीमध्ये जे हिरवं जे दिसतेलं आहे ते आपण काय लावलं होतं, तर इथे आपण तागाची लागवड केली होती. ताग लागवड करण्यामागचं कारण असं की ताग हा सेंद्रिय खत म्हणून याचा वापर केला जातो, हिरवळीचं खत म्हणूनही याचा वापर केला जातो. आता हा ताग आपण लागवड केल्यापासून 60 दिवसानंतर, म्हणजे तागाचं वय ज्या दिवशी 60 दिवसांचं झालं त्या दिवशी आपण ह्याला रोटावेटर मारलेला आहे. म्हणजे हा आपण माती आड केलेला आहे. आता हा जमिनीमध्ये पूर्णपणे सडल्यानंतर याचं हिरवळीचं खत म्हणून खूप छान उपयोग होतो. आणि आता याच्यानंतर हे पूर्ण ज्यावेळेस आपण मोठी बांधणी करणार आहोत, पूर्ण माती ज्यावेळेस लावणार आहोत, त्यावेळेस हे जे खत आहे ते एकदम ऊसाच्या बुडाला जाणार आहे, जेणेकरून जमिनीचा सेंद्रिय अर्कही वाढणार आहे. जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन ही या हिरवळीच्या खतामुळे वाढतो. म्हणून आपण ह्या मधली जी सरी आहे त्यामध्ये हिरवळीचं खत म्हणून तागाची लागवड केलेली होती. आता हा ताग आपण पूर्णपणे रोटावेटर करून घेतलेला आहे. आता मोठ्या बांधणीला ज्यावेळेस हा ताग पूर्णपणे सडलेला असेल त्यावेळेस आपण मोठ्या बांधणीला हा जो ताग आहे तो पूर्णपणे ऊसाच्या बुडाला जाणार आहे. तर आज तुम्ही पाहू शकता आपल्या ऊसाची वाढ अगदी चांगली आहे. पीक ही तुम्हाला एकसारखे दिसत आहे. पाने गर्द हिरवी आहेत आणि प्रत्येक ऊसाचा जोम स्पष्टपणे दिसत आहे. हे एका दिवसात घडलेलं नाही मित्रांनो. योग्य नियोजन, वेळेवर दिलेला डोस आणि खत व्यवस्थापन आणि नियमित शेत पाणी यामुळेच हा परिणाम तुम्हाला दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या प्लॉटवरती आपलं लक्ष आहे 150 एकरी 150 टन उत्पादन. लक्ष खूप मोठं आहे शेतकरी बांधवांनो. पण आपण लक्ष गाठण्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये कोणतं खत व्यवस्थापन करणार आहोत, पाण्याचं व्यवस्थापन कसं करणार आहोत, किडीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या फवारण्या घेणार आहोत, ही सर्व माहिती आपण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, जेणेकरून तुम्हालाही शेतीविषयक नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत होईल. आणि तुम्हालाही जर ऊस पिकाबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपल्या गावाचं नाव कमेंट करा आणि आपल्या ऊसाचं वय किती आहे, किंवा जर तुम्ही नवीन लागवड करत असाल तर नवीन लागवड अशी कमेंट करू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.